नमस्कार मंडळी, मी अश्विनी मिरची किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज बनवणार आहे गावाकडचा मिरची शेंगदाण्याचा ठेचा। दगडी पाट्यावर खलबत्त्यामध्ये कुटलेला दाणेदार अस्सल चवीचा झणझणीत ठेचा। त्यासाठी लागणारे साहित्य: मिरच्या 1 प्लेट, शेंगदाणे अर्धी वाटी, 20-25 लसूण पाकळ्या, तेल, भरपूर कोथिंबीर आणि मीठ। मिरची आपण स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतली आहे। गरम तव्यावर अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घालून शेंगदाणे आपण भाजून घेणार आहे। शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। शेंगदाण्यांना काळे डॉट पडेपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेणार आहे। शेंगदाण्यांना काळे डॉट जरी पडले असतील तरी सुद्धा आपले शेंगदाणे हे पूर्ण खमंग भाजले गेले नाहीये। शेंगदाणा आत अजूनही पांढरा शुभ्र आहे। आता असे शेंगदाणे आपण आता काढून घेणार आहे व सर्व भाजलेले शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे। गरम तव्यावर हिरवी मिरची ॲड करायची आहे। मिरचीचे प्रमाण 20 ते 25 हिरवी मिरची आहे। घेतलेली मिरची तिखट आहे। तिखट मिरची असल्यामुळे आपण या मिरचीमध्ये तेल न घालता कोरडीच मिरची आपण भाजून घेणार आहे। मिरचीला अशी लालसर होईपर्यंत आपण मिरची कोरडीच भाजून घेतली आहे। हिरवी मिरची आपली छान अशी खरपूस भाजली गेली आहे। आता या खरपूस भाजलेल्या मिरचीमध्ये आपण 20 ते 25 लसूण पाकळी ॲड करणार आहे व 2 मिनिट लसूण आपण यामध्ये परतून घेणार आहे। त्यामध्ये आता आपण 2 मिनिटानंतर भाजलेले जे शेंगदाणे होते ते शेंगदाणे घालून त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल ॲड करून मिरची, शेंगदाणे, लसूण छान असं मीडियम फ्लेमवर परतून घेणार आहे। मिरची, शेंगदाणे अगोदरच आपण भाजून घेतले होते व आता तेल टाकल्यामुळे ते सर्व पदार्थ छान असे तेलामध्ये खरपूस असे परतून निघतात। मंद आचेवर सर्व परतून घ्यायचे आहे। त्यामुळे मिरचीतला तिखटपणा तेलामध्ये उतरतो व तेलामध्ये आलेला तिखटपणा लसणामध्ये व शेंगदाण्यामध्ये आतपर्यंत मुरतो। त्यामुळे मिरचीचा तिखटपणा शेंगदाणे आणि लसणामध्ये छान असा उतरल्यामुळे आपला ठेचा खूपच चविष्ट होतो। मिरची, शेंगदाणे, लसूण खरपूस परतल्यानंतर त्यामध्ये वाटीभर गावरान कोथिंबीर ॲड केली आहे। तुमच्याकडे जी कोथिंबीर असेल ती तुम्ही ॲड करू शकता। कोथिंबीर सर्व मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे व त्यामध्ये 1 चमचा तेल ॲड करून व्यवस्थित तेलामध्ये कोथिंबीर परतून घ्यायची आहे। कोथिंबीर तेलात छान परतल्यामुळे त्यातला ओलावा हा पूर्ण कमी होतो व त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून मीठ सर्व मिरची, कोथिंबीर, लसणाला, शेंगदाण्याला लागेल याप्रमाणे घालून परतायचे आहे व थंड झाल्यानंतर सर्व काढून घ्यायचे आहे। ठेच्याचे सर्व पदार्थ थंड करून घ्यायचे आहे। थंड करून घेतल्यामुळे शेंगदाणा हा पूर्ण थंड झाला की तो कुटताना त्यातला कुरकुरीतपणा तसाच राहतो। ठेचा आपण खलबत्त्यात करणार आहोत। अर्ध्याच मिरच्या खलबत्त्यामध्ये ॲड करून ठेचा आपण ओबडधोबड असा हा ठेचा वाटून घ्यायचा आहे। ठेचा करताना शेंगदाणे खूप बारीक होऊ नये याची काळजी घ्यायची आहे। हा ठेचा आपण ओबडधोबडच करणार आहे, त्यामुळं या ठेच्याची लज्जत वाढणार आहे। तुम्ही हा ठेचा मिक्सरमध्येही ऑन ऑफ करत ओबडधोबड वाटून घेऊ शकता। महत्त्वाची टीप: जर मिरची अखंड टाकून भाजली की मिरची गरम झाल्यावर मिरचीतील वाफ बाहेर येण्यासाठी मिरची पटकन फुटते आणि मिरचीचा गरम बी चेहऱ्यामध्ये किंवा डोळ्यात जाऊ शकतो। त्यामुळे आपण मिरची भाजताना मिरचीचे 2 तुकडे करून मिरची आपण भाजून घेतली आहे। मिरची शेंगदाण्याचा दाणेदार खमंग झणझणीत गावाकडचा ठेचा तयार झाला आहे। हा ठेचा तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी व चपातीसोबत खाऊ शकता। हा ठेचा आरामशीर 8 दिवस टिकतो। रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉनला प्रेस करा।